पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र कॉरिडॉरचं प्रस्तावित विस्तारीकरण हे वादाच्या भोवऱ्यात अडकलंय। या कॉरिडॉरमुळे ग्रामीण भागात चिंतेचं वातावरण आहे। सुरुवातीला केवळ 93 गावांचा समावेश असलेल्या या प्रकल्पात आता तब्बल 550 गावांची भर पडल्याची माहिती समोर आल्यानं स्थानिक जनतेनं या निर्णयाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला। शेती, उद्योग आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर बाधा येण्याची भीती नागरिकांच्या मनात आहे। या विस्तारित कॉरिडॉरमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी, पन्हाळा आणि राधानगरी तालुक्यातील दुर्गम गावं, सांगलीतील शिराळा तालुका आणि सातारा जिल्ह्यातील काही भागांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे। महायुतीच्या लोकप्रतिनिधींनी देखील या कॉरिडॉरबाबत विरोधी भूमिका व्यक्त केली आहे। स्थानिकांची मतं घेऊनच अशा प्रकारचा प्रकल्प करणं योग्य, अशा प्रतिक्रिया आमदार विनय कोरे यांची आहे। नाही, माझ्याच अगोदर ते लक्षात आलं की व्याघ्र प्रकल्प जे आपल्याकडे आहेत, काही वाघ आपल्याकडे राधानगरीमध्ये आहेत, काही वाघ आपल्याकडे चांदोली अभयारण्यात आहेत। तर हे अभयारण्य जी आपली आहेत आणि तिकडे दांडेली अभयारण्य, कोयना अभयारण्य, चांदोलीचं अभयारण्य आणि राधानगरी अभयारण्य, हे 4 अभयारण्य एकमेकाला जोडणं म्हणजे ह्या अभयारण्यातला वाघ त्या अभयारण्यात जाऊ शकेल किंवा त्या अभयारण्यातला वाघ ह्या अभयारण्यात मुक्त संचार करू शकेल, असा एक कॉरिडॉर बनवणं, असा एक प्रकल्प केंद्र सरकारच्या वाईल्ड लाईफ डिपार्टमेंटकडे प्रलंबित होता। आणि ह्या व्याघ्र प्रकल्पाचं नोटिफिकेशन अचानकपणानं फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या वतीनं काढलं आणि त्यात अनेक म्हणजे हा जो सह्याद्रीवरची रीज आहे त्यातली अनेक गावं, जवळजवळ 500-550 गावांचा त्यामध्ये समावेश करून ते अंतिम 21 तारखेला होणार होतं ह्या महिन्यात, असं ज्यावेळेला माझ्या लक्षात आलं त्यावेळेला आम्ही ताबडतोब तिची पत्र त्या ठिकाणी बनवून दिली आणि गणेश नाईकांच्याकडनं सुद्धा तिथं प्रस्ताव वर पाठवला की बाबा ज्या गावांना आपण यात सहभागी करून घेतो तर त्यांना काय प्रकल्प आहे, याचे परिणाम काय होणार आहे, त्याच्याबद्दलचं पब्लिक हिअरिंग ज्या त्या ग्रामसभेसमोर घेऊन त्यांचं म्हणणं घेतल्याशिवाय तुम्ही असा निर्णय कसा करू शकता, अशा अर्थाचं एक प्रेझेंटेशन आपण त्यांना दिले। त्यामुळे 21 तारखेला तो निर्णय थांबलाय। त्याच्यानंतर पालकमंत्र्यांनी कोल्हापूरमध्ये एक अशा सगळ्या आमच्या लोकांची कॉमन मिटिंग सुद्धा झाली आणि जिल्ह्याच्या पातळीवर सुद्धा ही भावना की पब्लिक हिअरिंग घेतल्याशिवाय, गावांचं म्हणणं जाणून घेतल्याशिवाय एवढा मोठा एरिया आणि एवढ्या मोठ्या गावांचा समावेश त्यात करू नये, अशा प्रकारचं धोरण आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे आणि मला वाटते तसा निर्णय सकारात्मक होईल। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।